पेट्रोल संपणार आहे का? 27 मार्चला देश बंद होणार आहे का? आणि लोक एवढ्या घाईघाईत पेट्रोल का भरतात? तुम्ही आजची परिस्थिती पाहिली असेल मित्रांनो, भयानक परिस्थिती भारत देशामध्ये निर्माण झालेली आहे. तर का? तर नुकत्या एका गोष्टीमुळे. तर ती गोष्ट कोणती? तर पेट्रोल संपणार का? पेट्रोल संपणार का? सो मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की समजेल की खरी परिस्थिती काय आहे, सत्य काय आहे, की उगाच फक्त अफवा चाललेल्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे नक्की सर्व समजून जाईल. तर झाले की आपल्या भारत देशामध्ये, तर 2-3 दिवसापर्यंत देशभरात पेट्रोल पंपावर प्रचंड गर्दी दिसते. कारण का? झालं असं की परवाच्याच अधिवेशनामध्ये मोदी आपले प्रधानमंत्री येऊन सांगतात की भारतीयांनी जसं कोरोनाला परिस्थितीला जसं एक सामोरे गेलो, त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची काय आहे, वेळ येऊ शकतं, असं प्रधानमंत्री मोदींचं असं ते स्टेटमेंट असल्यामुळे लोकांना सुद्धा थोडीशी भीती वाटली की परत काय लॉकडाऊन सारखं होणार तर नाही ना. लॉकडाऊन या सेन्समध्ये की पेट्रोलसाठी म्हणजे तुम्ही गाड्याच काढू शकत नाही, तुम्ही आपल्या वाहनाचा काय करू शकत नाही, उपयोग करू शकत नाही, का तुम्हाला पेट्रोलच भेटणार नाही. आणि असं होणार आहे की पुढे जाऊन महागाई एवढी वाढेल की ऑलरेडी तुम्ही आता बघत असाल की हॉटेल्स बंद झालेले आहेत. ओके, म्हणजे बऱ्यापैकी सर्व म्हणेन की 50-60% रेस्टॉरंट काय झालेले आहेत, बंद झाले. आणि जे काही चालू आहेत त्याने आपलं काय केलेलं आहे, तर रेट एवढा वाढवला आहे की जे चहा तुम्हाला जर ₹5 मिळत होता तो ₹4 ₹10 भेटतो. काही ठिकाणी ₹25 भेटत होता तो 10 20 30 ₹35 भेटत आहे. तर एक 10 ते 15% प्राइस काय झालेले आहेत, ऑलरेडी वाढलेले आहेत. आपल्याकडे माहिती असेल, महागाई आपली ही 4% प्लस मायनस 2 असेल तर ती चांगली म्हटली जाते. पण 6च्या वरती गेली तर ती महागाई कशी असते हो, हायपर इन्फ्लेशन म्हटलं जातं. आता हे सर्व काय आहे, तर काय चाललेलं आहे, तर आपल्याकडे आता जर तुम्हाला माहिती असेल, इराण इस्रायल युद्ध काय आहे चालू आहे. याचाच परिणाम काय झालेला आहे, तर आपल्याकडे जे हॉर्मोन स्टेटमधून जे काय येतं पेट्रोल आपल्याकडे येत होतं, आपल्याला मिडल ईस्टमधून, सौदी अरेब असेल, कतार असेल, इराणकडून असेल, तर या ह्याच्यावर इराणने काय केलेलं आहे, तर कब्जा मिळवलेला आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ज्याला कुणाला जर जो कोणी अमेरिका इस्रायलला मदत करेल, ओके, त्याला आम्ही तेल पुरवठा करून देणार नाही. त्याने काय केले, इथे ह्याच ठिकाणी काय केले, तर असे माइन्स लावून ठेवलेले आहेत की विदाऊट एनी परमिशन, विदाऊट इराण परमिशन जर कुणी जाण्याचा प्रयत्न जरी केला इथे, कारण का हा जो लेन आहे हा फक्त 30 किलोमीटरचा आहे आणि याच्यावर सहज कंट्रोल मिळवलेला आहे तर कुणी इराणी. आणि स्ट्रॅटेजिकली सक्सेसफुली ते काय करते, अमेरिकेला याच्यामध्ये काय करत आहे, काउंटर करत आहे. आता मग अमेरिकेने मागेच 48 तासाचा काय केला होता, अल्टिमेटम दिला होता की जर तुम्ही हॉर्मोज ओपन केलं नाही तर आम्ही काय करू, तुमच्यावर तुमच्या जे काही पॉवर हाऊस आहेत त्यांच्यावर आम्ही काय करू, पॉवर प्लांट्स आहेत त्यांच्यावर काय करू, आक्रमण करू. इराणने सुद्धा त्याला काय दिलं, काउंटर उत्तर दिलं की तुम्ही जर काय केलं तर आमच्यावर आक्रमण केलं तर आम्ही काय करू, इथले देश जे आहेत कतार, सौदी अरेबिया वगैरे, यांच्या जे डिसॅलिनेशन प्लांट आहेत. आता डिसॅलिनेशन प्लांट म्हणजे काय असतं, ज्या ठिकाणी समुद्राचं पाणी, खारे पाणी काय केलं जातं, शुद्ध करून पिण्यायोग्य बनवलं जातं, त्याला डिसॅलिनेशन प्लांट म्हणतात. आता यांच्याकडे सौदी अरेबिया, कतार, बहरीन वगैरे यांच्याकडे काही नाही आहे, UAE यांच्याकडे काही नाही आहेत, नद्या नाही आहेत. त्यांचं सर्व पाणी, पिण्याचं पाणी हे कशावर डिपेंड आहे, तर डिसॅलिनेशन प्लांट. आणि अशा डिसॅलिनेशन प्लांटला इराणने काय केलं, तर धमकी दिली की आम्ही हे सर्व डिसॅलिनेशन प्लांट काय करू, उडवून टाकू. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पला काय करावं लागले, तर आपले 5 पावलं म्हणतात ना, 2 पावलं मागे यावं लागलेलं आहे. त्याने आता 5 दिवसाची मुदत दिलेली आहे. 5 दिवसामध्ये म्हणजे एक प्रकारे त्याने हारच मानलेला आहे युद्धामध्ये. कारण का बऱ्या प्रकारे चांगल्या पद्धतीने इराण काय करतंय, तर USA ला काय करतंय, काउंटर करत आहे. आता झालंय असं, याच्यामध्ये पाकिस्तानची एंट्री. आता अमेरिकेने डोनाल्ड ट्रम्पने आजचीच न्यूज आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलेलं आहे, तर 15 पॉइंट्स पाकिस्तानच्या मार्फत काय केलेले आहेत, तर म्हणतो ना एक ते मनमानी करण्याचं काय आहे, आपण म्हणतो ना एक सौदा, त्याला आपण म्हणू शकतो की एक सेटलमेंट करण्याचा काय आहे, तर प्रयत्न चालू आहे पाकिस्तान आपल्या अमेरिकेचा कुणाच्या मार्फत, तर आणि पाकिस्तानच्या मार्फत. आता हा इंडियासाठी काय आहे, तर एक मोठा सेटबॅक आहे की इंडियाला डावलून अमेरिका काय करते, पाकिस्तानला पुढे घेऊन काय करते, तर शांततेचं काय करते, प्रयत्न, शांतता आणण्याचा काय करते, प्रयत्न करते आहे. सो लक्षात ठेवा, इंडियामध्ये ही सिच्युएशन का तयार झालेली आहे, तर मोदींचं हे वक्तव्य का लोकांमध्ये का भीती निर्माण झालेली आहे, तर मोदींनी केलेलं वक्तव्य की कोरोनासारखी परिस्थिती भारतामध्ये येऊ शकते. ॲक्च्युअली हे स्टेटमेंट नाही केलं पाहिजे होतं. त्यामुळे भारतीय लोकांना असं वाटलं की चला पेट्रोल कधीही संपू शकतं. आता अशी अफवा सुटली की 27 तारखेनंतर काय होऊ शकतात, सर्व पेट्रोल पंप काय राहतील, बंद राहतील 27 तारखेला, अशी सुद्धा अफवा आहे. तर हे सर्व अफवेमुळे आपल्या भारतातील लोक तसे हुशार आहेत खूप. तर त्याने काय केलेलं आहे, तर लगेच
लाईन लावायला सुरुवात केलेली आहे. लगेच आपल्या टाक्या काय करायला केलेल्या पूर्ण भरायला सुरुवात केलेली आहे. असे काही असे न्यूज आलेले आहेत, गुजरातमधून आलेले असेल. महत्त्वाचे काही आता तुम्हाला माहिती हैदराबादमध्ये तर 500 मीटर 500 मीटरच्या रांगा लागलेल्या आहेत पेट्रोल भरण्यासाठी. गुजरातमध्ये तर काही पंपावर काय दिसलेलं आहे तर नो नो स्टॉक. स्टॉकच नाही. पेट्रोलचं काही नाहीये. स्टॉक असे बोर्ड ठेवले. अफवेने गोंधळामध्ये ह्या अफवेमुळे काय झालंय लोकांमध्ये पॅनिक निर्माण झालेली आणि ह्या पॅनिकमुळेच काय करतात लोकं बायिंग करतात. पॅनिक बायिंग असं म्हटलं जातं. शेअर मार्केटमध्ये कन्सेप्ट म्हटलं जातं. ओके. तर पॅनिक बायिंगमुळे काय केलेलं आहे, लोकं काय करतो आता एक माणसाने विचार केला तर जर पेट्रोल संपलं तर काय? तर फुल टँक भरतो. मग दुसरा, तिसरा असं आपले दिवस ॲटलीस्ट थोडेसे दिवस आपण काय करू शकतो पुढे ढकलू शकतो. 2 दिवसाचा साठा काय आहे? 2 तासात संपतोय लक्षात घ्या. म्हणजे समस्या पेट्रोलची नाही तर आपल्या काय आहे, आपल्या रिएक्शनची. आपण चुकीच्या पद्धतीने काय करतोय, भारत देश काय करतोय, भारतातील लोकं काय करतायत, रिएक्ट करत आहेत. अफवांवर विश्वास ठेवता आहेत. आता काय अफवा आहे बघा, असं म्हटलं जातं की 27 मार्चला काय होतंय, देशव्यापी संप होणार आहे. आता हे सर्व का मिडल ईस्ट युद्धामुळे तेल बंद होईल. आता असं म्हटलं जातं, पण लक्षात ठेवा खरी परिस्थिती ही पण आहे की आपल्याकडे 60 दिवसांचाच काय आहे तर स्टॉक शिल्लक आहे भारताकडे. आता झालंय असं मला हे दाखवायचं होता मॅप. गव्हर्नमेंट फुल्ली येऊन का सांगत नाहीये तर आपल्याकडे ह्या 5 राज्यांची काय आहेत तर आता इलेक्शन होणार आहेत. कधी होणार आहेत तर या आता हे बघा 9 एप्रिललाच काय होणार आहेत ते इलेक्शन होणार आहेत. आता राहिलेत 15 दिवस. त्यामध्ये सरकारला बीजेपीला काय करायचं नाहीये तर अशी मोठी रिस्क घ्यायची नाही की लोकांमध्ये आपल्याबद्दल काय होईल असंतोष वाढेल. तर त्यांनी काय केलेलं आहे, जेवढा वेळ ढकलता येईल तेवढं ढकलण्याचा काय करत आहे बीजेपी प्रयत्न करत आहे. त्यामुळे ते ओपनली सांगत नाहीये की आमच्याकडे पेट्रोल साठा नाहीये. आता त्याची झळ तर पोचायला लागलेली आहे बघा. आपले काही एल-पी-जी नाहीच आहे. आता एल-पी-जी आता मी काल बुक केलेलं आहे. तुम्हाला खरंच परिस्थिती सांगतो. ऑनलाईन पेमेंटच लोकं घेत नाहीयेत. म्हणजे तुम्ही एकतर तिकडे सिलेंडर घेऊन येऊन जा किंवा आम्ही देऊ तेव्हा तुम्हीच काय करा घ्यायचा. अशी पण अफवा फुटली होती की 14 किलोची ऐवजी काय येणार आहे आता 10 केजी. ऑलरेडी इन्फ्लेशन काय होत चाललेलं आहे, वाढत चाललेलं आहे बिकॉज ऑफ तेलाच्या किमती काय होत चाललेल्या आहेत, वाढत चाललेल्या आहेत. एल-पी-जी येत नाहीये आपल्या भारतामध्ये, सी-एन-जी येत नाहीये. सो म्हणजे असाही दिवस येऊ शकतो पुढे जाऊन, की भारताला आपल्या ज्या काही महत्त्वाच्या काय म्हणतात ना ट्रान्सपोर्ट्स आहे, तो काय ठेवावा लागेल, बंद ठेवावा लागेल. का तर पेट्रोलच्या कमतरतेमुळे आपण गाड्या चालवू शकत नाही. त्यामुळे त्याला म्हणतात की एक लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आपल्या गाड्या थांबवाव्या लागतील. लक्षात ठेवा ऑलरेडी रेस्टॉरंट्स काय झालेले आहेत, बंद झालेले, हॉटेल्स बंद झालेले आहेत. काही बिझनेस ठप्प व्हायला लागलेले आहेत. कारण का करताच येत नाहीये त्यांना. ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमुळे काहीच करता येत नाही. पेट्रोल महाग झालेलं आहे. पेट्रोल महाग होऊ शकतं. अजून पेट्रोल महाग होत नाहीये. कारण का? तर लक्षात ठेवा इलेक्शनमुळे पेट्रोल महाग झालेलं नाही. जसं इलेक्शन संपेल, तसं हे पेट्रोलचे भाव तुम्हाला नक्कीच 20% 30% काय होतील, वाढलेले पाहायला मिळतील. पण लक्षात ठेवा सिच्युएशन ही आहे की सध्या तरी गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की काही याच्यामध्ये काय आहे, गव्हर्नमेंट काय सांगतं देशात पुरेसा साठा आहे. सप्लाय चेन व्यवस्थित चालू आहे. कोणतेही स्टोरेज नाही. पण लक्षात ठेवा म्हणजे 25 मार्च 2000 पर्यंत तरी भारतामध्ये पेट्रोलची काही नाही आहे तर कमतरता नाही. पण काही स्तरावर तुम्ही जसं म्हटल्याप्रमाणे काय आहे तर तणाव चालूच आहे. आता उद्या 5 दिवसांच्या अल्टिमेटम नंतर समजेल इराण कशी किती पडत कारण की इराण तर मागेपणा घेत नाहीये. इराण तर ओपनली सांगतंय की आम्ही आमचं काही बोलणंच झालेलं नाही कुणाशी अमेरिकेशी. तर ह्या सर्व कारण की हीच जी सामुद्रधुनी ज्या ठिकाणी काय होतंय तर 30% आपल्याला एल-पी-जी किंवा पेट्रोल जे येतं ते ह्याच हॉर्मुझच्या काय येतंय सामुद्रधुनीमधून येतंय, त्या खाडीमधून येतंय. सो लक्षात ठेवा थोडक्यात काय आहे तर भारत तर फुल प्रिपेअर्ड आहे असं म्हणतोय. कारण की हे तर मला एक रिझन वाटतंय की इलेक्शनमुळे सर्व सांगितलं जातंय. पण हा जो पेट्रोलचा साठा आहे तो पुरवठा आहे तो कधीही बंद होऊ शकतो आणि कधीही आपल्याकडे म्हणतात ना प्राईस एवढ्या वाढणार आहेत लक्षात घ्या मित्रांनो. आपल्याकडे इन्फ्लेशन एवढी वाढणार आहे जर अशीच परिस्थिती कायम राहिली. म्हणजे ज्या वस्तू आज तुम्हाला ₹100 भेटतायत त्या वस्तू तुम्हाला पुढे जाऊन ₹1000 सुद्धा विकाव्या लागू शकतात. म्हणजे विकत घ्याव्या लागू शकतात. एवढी भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते जर इस्रायल वॉर जर अजून असंच चालू राहिलं तर. ओके. आता प्रयत्न करतायत आम्ही की सामुद्रधुनी काय झाली पाहिजे ओपन झाली पाहिजे. पण इराण ते होऊ देणार नाही. कारण की इराणसाठी हाच मोठा काय आहे स्ट्रॅटेजिक पॉइंट आहे. त्याच्यामुळेच बाकीच्या जो यूएसएला जे शांत केलंय इराणने ते रिझन आहे फक्त हॉर्मुझची सामुद्रधुनी लक्षात ठेवा. सो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल नक्कीच व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की याला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.